मुंबई नाव ऐकताच डोळ्यांसमोर झगमगणारे दिवे, गर्दी, गोंगाट आणि न संपणारी धावपळ उभी राहते. मला आणि माझ्या मित्रांना हीच नगरी आपलं आयुष्य घडवायची होती. नुकतीच एका मोठ्या कंपनीत मला नोकरी लागली होती. मी गावातून येऊन इथे रुजू झालो होतो. माझे 2 जिवलग मित्र अमोल आणि संजय हे सुद्धा नोकरीच्या शोधात होते. आम्ही तिघांनी मिळून एकत्र राहायचं ठरवलं. सुरुवातीला आम्ही एका लॉजमध्ये राहिलो, पण ती जागा फारच लहान आणि महागडी होती. आम्हाला कायमस्वरूपी एक फ्लॅट मिळणं गरजेचं होतं. जवळपास 2 आठवडे आम्ही दलालांबरोबर घर पाहत फिरत होतो, पण भाडं जास्त, जागा छोटी, अटी कठीण अशा अनेक कारणांमुळे आम्हाला योग्य घर मिळत नव्हतं. अखेर एका संध्याकाळी एका दलालाने आम्हाला अंधेरीच्या बाजूला नेलं. उंच उंच इमारतीच्या मधोमध एक 4 मजली जुनी इमारत होती. बाहेरून रंग उडालेला, गंजलेले लोखंडी गेट, अर्धवट तुटलेल्या जिन्याच्या पायऱ्या. पहिल्या नजरेत ती इमारत एकदम साधी आणि उघडी-बोडकी वाटली, पण भाडं आमच्या बजेटमध्ये होतं. 4थ्या मजल्यावर एक फ्लॅट होता. दलाल म्हणाला, जागा थोडी जुनी आहे, पण चांगली आहे, भाडंही कमी आहे. इथे आधी एक कुटुंब राहत होतं, आता घर रिकामं आहे. आम्ही फ्लॅट पाहायला आत गेलो. हॉल मोठा होता, 2 बेडरूम्स, एक स्वयंपाकघर. खिडक्या थोड्या गंजलेल्या होत्या, पण हवा यायची. आम्हाला त्यावेळी घराची जास्त गरज होती, म्हणून आम्ही फार विचार न करता लगोलग होकार दिला. सुरुवातीचे काही दिवस फार मस्त गेले. आम्ही नोकरी, फिरणं, मित्रमंडळी यामध्ये व्यस्त होतो. रात्री उशिरापर्यंत गप्पा, स्वयंपाक करून जेवण, कधी पत्ते तर कधी गाणी. एकदम मजेत आयुष्य चाललं होतं. पण खरी कहाणी तर एका अमावस्येच्या रात्री सुरू झाली. त्या दिवशी ऑफिसमध्ये खूप काम होतं. रात्री उशिरा आम्ही सगळे थकून थेट घरी आलो. जेवण करून लगोलग झोपलो. रात्री बरोबर 12 वाजता माझी झोप अचानक उडाली. कसल्याशा आवाजाने मला जाग आली. घरभर एकदम विचित्र शांतता होती. बाहेर फक्त वाऱ्याचा आवाज येत होता. मी उठून पाणी प्यायला गेलो आणि इतक्यात पैंजणांचा आवाज चालू झाला. पहिल्यांदा वाटलं की खालच्या मजल्यावरून येत असेल, पण नीट कान दिला तर तो आवाज आमच्या फ्लॅटच्या हॉलमधून येत होता. अंगावर सरसरून काटा आला. मी धावत जाऊन अमोल आणि संजयला उठवलं. अरे अमोल, संजय, उठ लवकर, बाहेरून पैंजणांचा आवाज येतो यार. मी थरथरत विचारलं. त्यांनी कान लावले आणि त्यांच्या चेहऱ्यावरही भीती उमटली. आम्ही तिघांनी टॉर्च घेऊन हॉलमध्ये पाहिलं. हॉल पूर्णपणे रिकामा होता, पण वातावरणात एक गारवा पसरला होता आणि टाईल्सवर थोडं पाणीही दिसत होतं. पाण्याचे ठसे आतल्या खोलीकडे जात होते. ती रात्र आम्ही जवळजवळ न झोपताच काढली. पण त्या दिवसानंतर आमच्या आयुष्यातील भीतीची खरी सुरुवात झाली. दररोज रात्री काहीतरी विचित्र घडू लागलं. कोणी नसतानाही भांड्यांचा खडखडाट, आरशात हलकेसे दिसणारे सावट, बंद खिडक्या आपोआप उघडणं आणि सगळ्यात भयानक रात्रीचा पैंजणांचा आवाज यायचा. सुरुवातीला आम्ही एकमेकांना धीर देत होतो. हे सगळे आपल्याला भास होत आहेत, पण नंतर जे घडलं त्यानं आमच्या अंगावर काटे उभे केले. एका पावसाळ्या रात्री आम्ही हॉलमध्ये बसून आमच्या गप्पा मारत होतो. अचानक वीज गेली. बाहेर विजांचा कडकडाट सुरू झाला आणि त्या लखलखत्या प्रकाशात आम्हाला ती दिसली. जमिनीवरून धुक्यासारखा पांढरा आकार तयार होत गेला. हळूहळू तो एका लहान मुलीच्या रूपात बदलला. ती साधारण 8-9 वर्षांची होती. तिचा चेहरा फिका, डोळे खोल गेलेले, केस विस्कटलेले आणि पायात पैंजणं. ती आमच्याकडे बघत हलक्या आवाजात म्हणाली, माझं घर परत द्या. आम्ही किंचाळत मागे सरकलो, पण पुढच्या क्षणी वीज कडाडली आणि ती अचानक गायब झाली.
दुसऱ्या दिवशी आम्ही घाबरून चौकशी केली. खाली राहणाऱ्या एका म्हाताऱ्या काकूंना विचारलं. त्यावर त्यांनी सगळं सांगितलं. काही वर्षांपूर्वी या फ्लॅटमध्ये एक कुटुंब राहत होतं. त्यांची छोटी मुलगी होती, काव्या. तिला पैंजणं खूप आवडायची. ती घरभर धावताना छनछन आवाज येत होते. एक दिवस ती बाथरूममध्ये घसरली आणि तिचा मृत्यू झाला. लोक म्हणतात त्या दिवशी तिच्या पैंजणांपैकी एक गायब झालं होतं. तिचा आत्मा अधांतरी राहिला. पण त्यानंतर मात्र कुणीही या घरात टिकाव धरू शकलं नाही. आमच्या अंगावर शहारा आला. आम्हा सर्वांना धडकीच भरली. त्या रात्रीनंतर गोष्टी अजून भयानक व्हायला लागल्या. कधी कधी आमच्या खोलीत झोपताना पायाजवळ थंडगार हात लागत असे, तर कधी आरशात आम्ही तिघं असूनही चौथी सावली दिसायची. कधी दरवाजा आपोआप उघडून बंद व्हायचा. एक दिवस तर अमोलने स्पष्ट पाहिलं. हॉलमध्ये ती मुलगी उभी होती आणि त्याच्याकडे बघत गूढ हसत होती. आमचं धैर्य संपत चाललं होतं. आम्ही सर्वांनी ठरवलं की इथून निघून जायचं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आम्ही शेवटी एका तांत्रिकाकडे गेलो. त्याने आमचं ऐकलं आणि गंभीरपणे म्हणाला, त्या मुलीचा आत्मा शांत नाही. तिचं आवडतं पैंजण हरवलं आहे. जोपर्यंत ते तिच्या समाधीवर ठेवलं जात नाही तोपर्यंत ती तुम्हाला सोडणार नाही. आम्ही विचारलं, ते पैंजण कुठे मिळेल? त्यावर तो म्हणाला, ज्यांनी तिच्या मृत्यूनंतर घर साफ केलं त्यांनी ते चोरलं. तुम्हाला शोधून आणावं लागेल. आम्ही जवळपास आठवडाभर शोधाशोध केली. खूप शोधल्यानंतर आम्हाला तिच्या घरच्यांचा पत्ता मिळाला. आम्ही त्यांना जाऊन विचारलं असता साफसफाई करणाऱ्या त्या 2 मावशींचा आम्हाला पत्ता मिळाला. आम्ही त्यांच्या घरी गेलो. त्यांच्याकडेच आम्हाला ते पैंजण मिळालं. पैंजण जुनं गंजलेलं होतं, पण त्यावर हलकीशी छनछन अजूनही होती. त्या रात्री आम्ही ते पैंजण घेऊन फ्लॅटमध्ये आलो. आम्ही ठरवलं की दुसऱ्या दिवशी ते थेट काव्याच्या समाधीवर ठेवायचं, पण तिचा आत्मा इतका सहजासहजी सोडणार नव्हता. मध्यरात्री अचानक पंखा थांबला. खिडक्या आपोआप बंद झाल्या. घरभर काळोख पसरला आणि ती पुन्हा दिसली. यावेळी तिचा चेहरा रागाने वाकडा तिकडा झाला होता. माझं पैंजण द्या, ती किंचाळली. आम्ही थरथरत पैंजण पुढे केलं. ती थोडी पुढे आली. पैंजण हातात घेतलं आणि तिच्या चेहऱ्यावर एक हलकी स्मितरेषा उमटली. पण पुढच्या क्षणी तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. यावेळी ती शांत आवाजात म्हणाली, खूप उशीर झाला. मला आता कधीच शांतता मिळणार नाही. इतकं बोलून ती अचानक गायब झाली. पाणीच पाणी झालं होतं आणि भिंतींवर तिच्या ओल्या हातांचे ठसे उमटले. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ते पैंजण तिच्या समाधीवर ठेवलं, पण त्या रात्रीनंतर आम्हाला पुन्हा तिचं दर्शन झालं नाही. तरीही फ्लॅटमध्ये थोडासा गारवा आणि शांतता कायम राहिली. आम्ही तिघही शेवटी तो फ्लॅट सोडून दुसरीकडे राहायला गेलो. आजही कधी कधी रात्री डोळे मिटले की तो छनछन पैंजणांचा आवाज कानात घुमतो. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.